नमस्कार प्रेक्षकांनो, मी अक्षता. तुम्ही पाहताय राष्ट्र सह्याद्री न्यूज. राष्ट्र सह्याद्री न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयात बातमीकडे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मातोरी गावात दगडफेक झाल्या असल्याचं समोर आलंय. दगडफेक झाल्यामुळे गावामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालंय. लक्ष्मण हाकेंच्या स्वागतासाठी जात असलेली वाहनं अडवल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेची माहिती कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यामुळे पुन्हा ओबीसी मराठा हा वाद उफाळला. जिल्ह्यातील मातोरी गावामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या गावात दोन समाजामध्ये दोन गट आमने सामने आल्याने प्रचंड दगडफेक झाली. अनेक दुचाकी फुटल्या आहेत. डीजेचे देखील मोठे नुकसान झाले आहे. मातोरी गावच्या आजूबाजूने प्रचंड संख्येने लोक जमा झालेले असून परिसरात तणावाची परिस्थिती आहे. ओबीसी आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या लक्ष्मण हाके गुरुवारी 27 जून रोजी भगवानगडावर जाणार होते. हाके यांना पाडळशिंगी येथून घेण्यासाठी तिंतरवणी, माळेगाव, पारगाव या ठिकाणचे ग्रामस्थ डीजे लावून पाडळशिंगीकडे निघाले होते. हा डीजे मातोरी या गावामध्ये आल्यानंतर दोन गाणे वाजवले आणि काही कार्यकर्त्यांनी इथे एका समाजाविरोधात घोषणा दिल्या. त्यामुळे दुसऱ्या बाजूने मातोरी ग्रामस्थांनी त्यांना डीजे बंद करून गावातून बाहेर जाण्यास सांगितले. मात्र मातोरी ग्रामस्थ आणि हाकेंना आणण्यासाठी निघालेल्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. पर्यायाने या शाब्दिक बाचाबाचीचे रूपांतर दोन्ही गटातील प्रचंड दगडफेकीत झाले.